आपल्यासोबत शिरपूर शेतकरी सहकारी कारखाना ज्या रेवा शुगर प्रायव्हेट लिमिटेडला दिलेला आहे त्यांचे जनरल मॅनेजर आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बोलूया. सर, आपला परिचय. नमस्कार, माझं नाव गणेश संपतराव यादव. मी शिरपूर सहकारी साखर कारखाना संचलित रेवा शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत जनरल मॅनेजर म्हणून काम पाहतो. सर, आज आमचा येण्याचा उद्देश या ठिकाणी हाच आहे की आमच्या शिरपूर तालुक्यामध्ये चर्चा चालली आहे की नेमक्या या कारखान्याची आज परिस्थिती काय, कारखाना कोणत्या परिस्थितीवर आहे आणि कारखान्यामध्ये नेमके कामं काय सुरू आहेत आणि त्याच्यासाठी आज आम्ही खास तुमची भेट घेतलेली आहे. नेमकी या परिस्थिती आज काय चालली? नमस्कार. जसं की सरांनी विचारल्याप्रमाणे 30 जानेवारी 2026 रोजी शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना व रेवा शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड व जिल्हा मध्यवर्ती बँक धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार पूर्ण झाला. त्या करारास अनुसरून रेवा शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून साखर कारखान्याचे अद्ययावतीकरणाचे काम चालू झाले. सध्या जे काम चालू झालेले आहे त्यामध्ये आपण हा प्रचलित 2500-2500 मेट्रिक टनाचा सहकारी साखर कारखाना भविष्यामध्ये शिरपूर पंचक्रोशीमध्ये वाढणाऱ्या ऊसाची उपलब्धता लक्षामध्ये घेऊन 4000 प्लस जाईल अशा पद्धतीने याची बेसिक इन्व्हेस्टमेंट आपण करीत आहोत. त्यास अनुसरून सध्या आता तुम्ही पाहाल क्रेन कॅरियरचे काम चालू झालेले आहेत. तुम्ही पाहिलं असेल की पूर्वी ऊस तोडणीकरता मजुरांची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये अडचण होत होती, तर त्याच्यावरती एक चांगला उपाय व सल्ला म्हणून आपण ऊस तोडणी व्यवस्थेशी निगडीत ऊस तोडणी यंत्राच्या माध्यमातून ऊस तोडणी करून सदरचा ऊस कारखान्यावरती गाळपास आल्यानंतर टिपलरची व्यवस्था केलेली आहे. तर ते टिपलरची व्यवस्थेचं जे काम चालू आहे, ज्याचं अद्ययावतीकरणाचं काम चालू आहे ते तुम्हाला दिसून जाईल. तसंच टिपलरचं काम चालू झाल्यानंतर फॅबिलायझरचंही काम त्याच्या समोरच्या पुढल्या स्टेजला चालू झालेलं आहे. सदरची मिल ही 5 टँडम मिल असून जुन्या पद्धतीनं मिल ही आपले टर्बाईन बेस्ड होती, ती सध्या आपण पंप बेस्ड मिल म्हणजे पंपाच्या माध्यमातून मिल ऑपरेट केली जाईल. त्यामुळे स्मूथ क्रशिंग केलं जाईल व जास्तीत जास्त उपयोगात आणली जाईल. तर त्याचीही आपण तजवीज केलेली आहे, ती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल. त्याच्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला कारखान्यामध्ये जो बॉयलर डिपार्टमेंट आहे, तर पूर्वी कारखान्यामध्ये 3 प्रकारचे बॉयलर होते. 11 kgचे 2 होते व 30 kg प्रेशरचा 1 होता. तर सध्या आपण त्याला अद्ययावत करून 45 kgचा व 55 टनी एकच मोठा बॉयलर करत आहे. त्या बॉयलरचं कामही आज रोजी 50%च्या पुढे पूर्ण झालेलं आहे, तेही तुम्हाला पाहायला मिळेल. तसंच सध्या ह्या सर्व कारखान्याला जी सर्वात महत्त्वाची गरज असती बॉयलरनंतर तर टर्बाईनचेही काम चालू झाले आहेत. पूर्वी याच्यामध्ये 2.5 व 1.5 असे प्रकारचे 2 टर्बाईन होते, ते आपण अद्ययावत करून त्या ठिकाणी 3 मेगावॅटचे टर्बाईन आपण बसवत आहोत, जेणेकरून उद्या गाळप क्षमता वाढीचाही फायदा कारखान्याला व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना व्हावा. तसेच आपण पुढे गेल्यानंतर जर पाहिलं तर पॅन बॉइलिंग हाऊसमध्ये इव्हॅपोरेटर बॉडीचं कामही झालेलं आहे. कारण उद्या कारखाना कोणत्याही परिस्थितीत थांबला नाही पाहिजे. जर काही अडचणीमुळे 2 किंवा 3 तासांचे स्टॉपेज येत असतील तर ते स्टॉपेज न येता कारखाना कंटिन्यूस चालावा व त्याचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा, तर त्याची तजवीज आपण केलेल्या आहेत. व तुम्ही सध्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहाल की ज्या जुन्या प्रकारच्या MS पाईपलाईन्स आहेत, जे फाउंडेशन्स आहेत, ते बऱ्या प्रकारे अद्ययावत करून त्याच्यावरती आपलं काम चालू आहे. धन्यवाद. थँक्यू सर. आपण तर चला बघूयात नेमकं या कारखान्यामध्ये काय काय कामं सुरू आहेत, त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बाजूला दिसत आहेत. सर, आपण पाहिलं तर शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड पण केली आणि आय थिंक तुमच्याकडनं सुद्धा काही बियाणं दिलं गेलं आहे शेतकऱ्यांसाठी. रेवा शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून सध्या आपण 30 जानेवारीला थोडंसं लेट झालो, परंतु सुरूच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून ऊस लागावा याकरता रेवा ऊस बियाणे योजना आपण शेतकऱ्यांसाठी ओपन केली होती व त्या योजनेच्या माध्यमातून 550 ते 600 एकर ऊसही लागलेला आहे, ज्याचा उपयोग आपल्याला भविष्यामध्ये बियाणे व ऊस तोडणीसाठी उपलब्ध होऊन जाईल. सध्या कारखाना कार्यक्षेत्रामध्ये 5 ते 6000 एकर ऊस उपलब्ध आहे व बाकीचा शिल्लक ऊस आपण बाहेरून आणण्याचा प्रयत्न करू व त्या पद्धतीनं येणारा गळीत हंगाम सक्सेस करण्यासाठी त्याकरता हा जो येणारा गळीत हंगाम आहे
तो आपण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये चालू करण्याचा पूर्ण मारेवाचा मानस आहे. शिरपूरच्या बळीराजांसाठी तुम्ही म्हणतायत की मारेवाचा मानस आहे की हा कारखाना ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये सुरू होईल, ही डेडलाईन समजायची? जी बिलकुल. साखर कारखाना वेळेमध्ये चालू व्हावा त्याकरता मारेवातर्फे पूर्णपणे प्रयत्न चालू आहेत. मारेवाच्या माध्यमातून 10 कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत, त्यांची 200+ लोक काम करत आहेत व कारखान्याची स्वतः 100 लोकांची टीमही काम करत आहे. तर ह्या सर्वांचा आमचा एकच उद्देश आहे की नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये कारखाना चालू व्हावा व आपला तसा प्रयत्नही चालू आहे. तर आमच्या बळीराजांचा प्रश्न तुमच्या हातून नक्की सुटो आणि या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या आमच्या बळीराजासाठी हा आपला शुगर कारखाना सुरू हो, ह्या आमच्या चॅनलकडून तुम्हाला सदिच्छा. थँक्यू. माझं नाव गणेश यादव. मी जनरल मॅनेजर म्हणून मारेवा शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे काम करीत आहे. सध्या आपण पाहिलं असेल 30 जानेवारी 2026 रोजी मारेवा शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड गटावा तसेच शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना व धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार पूर्ण झाला. त्या करारास अनुसरून आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये साखर कारखान्याच्या अद्ययावतीकरणाच्या कामाला सुरुवात केली. सदरच्या कामाची सुरुवात करत असताना मजुरांची टंचाई लक्षामध्ये घेऊन सुरुवातीला केन कॅरियरचे काम करत असताना आपण त्या ठिकाणी टिपलरची व्यवस्था करण्यात आली, जेणेकरून ऊस तोडणी यंत्राची 10 ते 11 यंत्र आपण उपलब्ध करून शेतकऱ्यांना त्याची सेवा देऊन ऊस तोडणीची व्यवस्था सुकर होईल याची आपण काळजी घेतली गेली व त्याची व्यवस्था आपण केन कॅरियरशी करीत आहोत. तसेच त्यामध्ये फॅब्रिकायझरचेही काम अद्ययावतीकरणाचे काम चालू आहेत. सदरच्या शिरपूर सहकारी साखर कारखान्याच्या मिलची जर तुम्ही प्रत्यक्ष पाहणी केली तर 5 टँडेमची मिल असून ही मिल सध्या टर्बाईन ऑपरेटेड आहे. त्या ठिकाणी आपण पंप ऑपरेटेड मिल अद्ययावती करत आहेत, जेणेकरून मिल चालू असताना सुरळीत व पूर्णपणे त्याचा उपयोग साखर कारखान्याला होऊन जाईल. त्याच पद्धतीने आपण जर पुढे गेल्यानंतर लक्ष दिलं तर साखर कारखान्याला पूर्वी 3 बॉयलर होते, जे 11 kgचे 2 होते व 30 kgचा 1 होता. तर त्या ठिकाणी आपण अद्ययावतीवर करून 55 टनी म्हणजेच 45 kgचा सिंगल टँडम बॉयलर उभा करतो आहे, जेणेकरून भविष्यामध्ये कारखान्याची कॅपॅसिटीही वाढली तर त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना व कारखान्यांना होऊन जाईल. तसेच कारखान्याचे सर्वात मुख्य म्हणजे टर्बाईन. पूर्वी साखर कारखान्यामध्ये 1.5 मेगावॅट व 2.5 मेगावॅट असे 2 प्रकारचे टर्बाईन होते. त्या ठिकाणी आपण 3.5 व 2.5 असे 2 टर्बाईन नवीन अद्ययावती करून कारखान्याची गाळप क्षमता वाढीव पद्धतीने चालेल व त्याचा फायदा कारखान्याला व शेतकऱ्यांना होईल, हेही ह्या ठिकाणी आपण नमूद केलेलं आहे. तसेच कारखान्यामध्ये जर काही गोष्टीमुळे अडथळा आला, काही प्रॉब्लेम्समुळे कारखाना क्रशिंग थांबले गेले तर तो तोटा होऊ नये म्हणून इव्हॅपोरेटर बॉड्यांची अतिरिक्त आपण बसवून येतात, जेणेकरून ज्यूस व ज्यूस बॉइलिंगमध्ये त्याचा पुरेपूर वापर केला जाईल व साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढल्याबरोबर त्याचा फायदा होऊन जाईल. व अशा प्रकारे MS पाईपलाईन असतील, कारखान्याचे फाउंडेशन्स असतील जुने, ते अद्ययावती करून त्या ठिकाणी आपण नवीन प्रकारे अद्ययावतीकरण पूर्ण करीत आहोत. किती दिवसापासून हे काम सुरू आहे, किती लेबर काम करत आहेत? सदरचे काम हे 1 फेब्रुवारीपासून चालू झालेले आहेत. सदरच्या कामामध्ये 10 कॉन्ट्रॅक्टर लोक काम करत आहेत. त्या कॉन्ट्रॅक्टर लोकांची 200च्या आसपास कर्मचारी काम करत असून कारखान्यामार्फत 100 लोकांची टीम काम करत आहेत व सध्या हे काम आपण ऑक्टोबरच्या एंडमध्ये म्हणजे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये कारखाना चालू करण्याच्या दृष्टीने पूर्णपणे ताकदीने प्रयत्न करतात. सदर मारेवा शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून येणाऱ्या गळीत हंगामामध्ये शेतकऱ्याकरवी ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात व्हावी, त्याकरता मारेवा ऊस बियाणे योजनेचाही कारखान्यातर्फे योजना शेतकऱ्यांसाठी खुली केलेली आहे व जेणेकरून त्यांना शेतकऱ्यांना चांगल्या जातींचे व उच्च प्रतीचे बियाणे उपलब्ध होईल व जेणेकरून लागवडीकरता त्यांना उपलब्ध केले जाईल. आपल्याच शिरपूर पंचक्रोशीतील जे प्रगतशील शेतकरी आहेत त्यांच्या प्लॉटवरती आपण मारेवा शुगर्सच्या माध्यमातून तयार केलेले आहेत व काही बियाणे आपण पाडेगाव ऊस संशोधन केंद्र, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांच्याकडूनही मागून उपलब्ध करून देण्याचा आपला मानस आहे. त्याच्यासाठी कॉन्टॅक्ट कुठे करायचा? त्यासाठी मारेवा शुगर्स प्रायव्हेट लिमिटेडचे ऊस विकास विभागाशी आपण संपर्क साधावा.